श्री गणेशाय नमः सरस्वते नमः श्री रामचंद्राय नमः हरी वर्णिता श्रीरामाचे गुण कपीस नाटवे कपी पण हनुमान झाला मूर्छा पण दयाचे भान विसरला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्यसु सर्वदा. माझ्या हनुमंतरायाने इतका वेळ असणार त्या रामप्रभूचं गुणाचं वर्तन केल्याच्या नंतर हनुमंतरायाला हनुमंतपण आठवण गेलं, देवहान विसरून गेल्याच्या नंतर देखून एक विद्यावता भरत वसंडला चित्ता श्रीराम गुण कीर्ती ऐकता विस्मित चेता होनी विस्मित चित्त असणारा भरताचं झालं हनुमंतरायाच्या मुखामधून बोलणं ऐकलं, आनंद असणारा मन बुद्धी चित्त व्रती अंकाराची आकृती राम मिळाली आणि जिद्दी बाह्य स्फूर्ती विसरला झालं बाबा. भरतानं असणार राम नामांकित असणारा आवाज ऐकला झाला आणि आनंद भरताच्या मनामध्ये झाला. झाले रोमांचित वाचा झाली प्रेम सद्गदित नेते आनंद आश्रुतवत भरत मूर्तीत पडिला रोमांकित झालं, वाचा असणारी कुंडल्या गेली, भरताच असणार मौन धारण केलं, मूर्छा बना भरताला ऐकता श्रीरामचंद्र भरताला गली योग मुद्रा विसरला तो निद्रा तंद्रा कर पारोगवेराची आईशी कृपा माझ्या भगवंत राम प्रभूची झाली. गावगारा सांगतात बाबा राम प्रभूचं नामसंतन ऐकल्याच्या नंतर योग मुद्रा असणारी भरताला लागल्याच्या रामरूपी जडला पूर्ण गुंडले बोल तुटले मौन भरत पण विसरला विसरून गेले. रामरूपी असणार जीवन अंतकरण झालं, भरपूर असणार विसरून गेले. काय करायचंय, कशासाठी आलो, देहभान असणार त्यागून राममय वातावरण झालं. भरत विसरला भरत पण हनुमंत विसरला हनुमंत पण दोघांची नाटवे दोन्ही पण तटस्थ पूर्ण असणारे माझे हनुमंतराय झाले. हनुमंतरायला जायचंय कुठं आठवत नव्हतं, भरताला आपण काय करायला होतं आठवत नव्हतं. विसरले दोन्ही पण करी आठव करी कोण बापकर पाळू रघुनंदन चैतन्य पूर्ण चेतावी सर्व कार्य करता करवित असणारा माझ्या भगवंताला चिंता लागली. म्हणजे हनुमंतराय इथं झोपल्यावर कसं होईल, जीवन कला सावध गेली प्राण जगदी बरी जारी इंद्रिया पाठवता झाली झापडी उघडली नेत्रांची. आज्ञा असणारी माझ्या भगवंतरायानं बुद्धीला दिली, चालना असणारी हनुमंतरायाला दिली, झापडी असणारी उघडली. चैतन्य ते धरित मनपूर्व संकल्प आठवित बुद्धीनीच्या याच्या अंगीकारित राम कार्यार्थ साधाव बुद्धी असणारी हनुमंतरायाला सोचली बाबा या ठिकाणी मी काय या ठिकाणी आलेलो आहे, मला राम कार्य साधायचं आहे. अकस्मात सावध होय मने मद झाले काय उगाचे ते तटत आहे आठवण हे स्वामी का हनुमंतराय म्हणले इतका वेळ झालं मी रामाचं कीर्तन या ठिकाणी नामस्मरण सांगितलं, मला काय या ठिकाणी मूर्छा पण आली असेल. सावध माझे हनुमंतराय घातलेलो टांगण मज सनातन करिता पूर्ण केवी प्रायन करू पास. विचार माझ्या हनुमंतरायानं केला, वेळ झालाय म्हणजे उठाण करून जावावं लागेल. उठायला प्रयत्न केला, एवढ्या वेळामध्ये हनुमंतरायाचे चरण भरताना धरले, सांगितलं हनुमंता मला या ठिकाणी सनात करून जावं करावे येत दीर्घ प्रसाद देवा मध्ये उपेक्षून अर्थात ते तुम्ही निज चिते कर पाळू. निज चित्त असणार हनुमंतराय तुम्ही करपाळू आहात, आलात ना आमच्या घरी अतिथी देवो भव करावा, तुम्ही असणार या ठिकाणी भोजन करून जावं. पूजा न करीता जाऊ देत त्याच्या सकळ कर्माचा घाता ते पाहत तो भोग. अरे बाबा घरला जर साधू संत आले त्यांना असणार पूजा नाही केली, जेवू नाही घातलं, त्यांना जर उपाशी पोटी वापस केलं तर काय होईल, संपूर्ण नरकाला मला जावावं लागल असं असणार. भरतजी बोलू लागले वंजना दुधान दोषी कपिनंदना सर्वदा उदासन करी मना म्हणून चरणा लागला. हनुमंता सर्वस्व तुम्हाला माहित आहे ना, मग तुमच्यासारख्या संतांची सेवा करण्याची मला संधी द्यावी. करू लागले राम तैसा भरत वेळोवेळा पाया लागत हे अनुचित सर्वथा. माझ्या हनुमंतराही त्या ठिकाणी थांबत नव्हते, जसा राम तसा माझ्यासाठी गुरु असणारा भरत आहे. येळोवेळा चरणावरती नतमस्तक होऊ लागले. कपीचे वचन भरत झाला शवदन तुझ सकळ धर्माचे निध ज्ञान मज का ताळवण करीश. हनुमंतरायाचं बोलणं ऐकलं भरतजी म्हणले हनुमंता
अहो बस झालं ना म्हणले, तुम्हाला सर्वस्व असणार ज्ञान आहे ना, बुद्धिमताम वरिष्ठ असणारे हनुमंतराय तुम्ही, मग काय या ठिकाणी माझी परीक्षा घेता? बरंच बोलू लागले. सर्वाशी अग्रज ब्राह्मण कुळशील सगुण गुण वेद शास्त्र संपन्न आले आपण पूजावा. अरे बाबा, सर्व शास्त्र संपन्न असणारे ब्राह्मण आपल्या घरला जर आले तर त्यांचं असणार यथोचित असणार आपण पूजन करावं. बरंच बोलू लागले. भक्त श्रीराम भजनी आणि रथ धन्य भगवत पूजिने पूजा करीत तोची संत सर्वज्ञ. अहो संत सर्वज्ञ असणाऱ्या भगवत बुद्धीने त्याचं पूजन करावं. तुम्ही असणारे संत आमच्या घरला आलेले आहात, तुमची पूजा करण्याची मला संधी द्यावी विनंती करू लागले. ज्ञानी आत्मा विश्वाचा भगवंताची स्वयसाचा त्याशी पूजितो दैवाचा परमार्थाचा असेल भाग. अहो असं असणारा भागी असणारा मी परमार्थाचा आहे बाबा. ज्ञानी आत्मा असणारे विश्वाचे तुम्ही आहात, अहम भावानं असणारा मला पूजा करायची आहे. करील जो पेक्षण तो मालुके दारुण भोग्या कल्पतो पूर्ण राम दर्शन त्या कैसे. अहो राम नाही दर्शन होणार ना, साम भक्ताचं जर पूजन नाही केलं तर त्या रामाचं दर्शन होणार नाही, आणि तुम्ही रामाचे निज भक्त आहात. बरंच बोलू लागले. हो तव भजन भक्तीचे केवळ हृदय श्रीरामाचे सभाया भ्यांतर साचे निश्चयाचे राम भजन. अहो निश्चय असणारा हनुमंतराय तुमच्या मुखामध्ये आहे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, शिंक जांभळी खोकला आणि अवघाची वेळ वाया गेला. एवढं भजन तुम्ही रामाचं करता हनुमंतराय, तुम्ही एवढे रामाचे भक्त आहात. ज्ञान दर्याते अद्भुत जग ब्रह्म रूपे देखत ब्रह्मानंदे सदा डुलत ब्रह्मभूत कपिनाथ. ब्रह्मभूत असणारे हनुमंता तुम्ही झालात, सदैव त्या रामनामामध्ये डुलता. अहो तुम्हाला दुर्जन नाही कळत, अभागी नाही कळत, संपूर्ण जग तुम्ही त्या ठिकाणी राममय पाहत आहात हनुमंता. बरंच बोलू लागले. ऐशिया साधूची यात्राची ऐशियाशी ते कोणी अजून करी पूजा न मन तुम्हा बापे पूर्ण राम दर्शन त्या कैसे. असा साधू जर आपल्या घरला आला आणि त्या साधूचं जर पूजा अर्चना नाही केली तर नाथ महाराज त्या ठिकाणी तुम्हाला गावगावराय सांगतात बाबा, त्याला रामाचं दर्शन कधीही होणार नाही. राम साधूची आगाठी राम साधूची आगाठी राम साधूच्या बोटी सजन बेटी राम बेटे राम सत्संगावरती राम साधूच्या तिथी राम साधूच्या भक्ती श्रीराम प्राप्ती सत्संगे राम सत्संगा तुडला राम सत्संगा विकला राम सत्संगाला दला राम राहिला सत्संगे. सत्संगी असणारा माझा राम त्या ठिकाणी राहिलेला आहे. अशा साधूच्या संगतीमध्ये कोण माझा भगवंत राम राहतो. राम रूप असणारा साधूच्या दर्शनामध्ये रामाचं दर्शन होतं. असा माझा जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर काय करावं लागल? संत सज्जनाची संगती करावी लागल. म्हणून हनुमंता तुम्ही संत आहात, तुम्ही सज्जन आहात. मला त्या रामाच्या प्राप्तीसाठी तुमची असणारी या ठिकाणी पूजा अर्चना करू द्यावी. सबाय श्रीराम राव कपी सोय भक्त राव भागे भेटला महाराव सभागे पाहू केवळ आम्ही. काय भाग्य आहे हनुमंता माझं, तो असणारा माझ्या राम प्रभूची मुखामध्ये गाथा गातोस. आणि आज किती वर्षानंतर हो, 14 वर्षानंतर मला भेटला. ऐकून या कवी देवजन उतर बाबा हनुमान झाला चिंता तुर भरतान मोनी सत्वर गाय कवींद्र बोलिला. हनुमंतराय विस्मित झाले, विनंती असणारे त्या ठिकाणी करू लागले. श्रीरामानुज तुझे वचन सर्वतानुलंग पूर्ण संकोचित अंतकरण ते सावधान हनुमंतराय म्हणले, अरे बाबा बरंच मी तुमचं वचन या ठिकाणी उल्लंघन शकत नाही, पण मलाही अडचण आहे. म्हणून हनुमंतराय मित्रपटीला विजय नाही घेतले जीवन येते करीता मी भोजन त्याची दूषण राम भजन. ऐकानं संतांच्या संगतीमध्ये राहणाऱ्या संतांना सज्जनानं कसं राहावं. हनुमंतराय म्हणले, बाबा बिगर पगारीचा मी सेवक आहे, आणि इथं जर भोजन करीत बसलो, पाणी अन्न घेत बसलो, दूषण माझ्या सेवेला लागल. श्रीराम बैसला सतीत वानर बार झोका कुलीत बिभीषण दुखे तळमळीत मज जियत आर केवी स्वामी व्रता विनंती ऐका मज द्यावे चरण उदक समावन सकळी गदेने देख पावली. ऐकानं स्वामी ब्रह्मशक्तीचा घात लक्ष्मणावरती झालेला आहे. तळमळ अवस्था लक्ष्मणाची आहे. राम चिंतेत आहे, बिभीषण चिंतेत आहे. 18 पद्म
मुका वानर 56 कोटी गोलांगोळ 72 कोटी रीस लढत आहेत रे भरता मला वेळ नाही ऐक ना तुला जर संतांचं दर्शन व्हावं वाटत असल चरणाचं तीर्थ द्यावं जे हनुमंतराय बोलू चरण तीर्थ लागले. घेता विजयी होईन सर्वदा सोमित्रा उठविन तत्वता लंकाना आता जीवघात लंकानाथाचा केल्याशिवाय राहणार नाही काय करावं लागल चरणाचं तीर्थ घेतल्याच्या नंतर निज विजयी रामाचा होईल होनी रामराजाची गुढी तुढेल देवाची बांधवडी सीता सोडविन तातडी येते रोकडी ऐक बाबा ऐक भरता संपूर्ण कार्य या ठिकाणी करील मी आताच्या आता जाईल लक्ष्मणाला उठवील रावणाची असणारी बांधवडी 33 कोटाची देवाची सोडवील रावण मारील आणि सीता सुंदरी असणारी या ठिकाणी घेऊन येईल हनुमंतराय बोलू लागले म्हणून जनी देवीला माता तव भरत मने मागुता काही विनविन कपिनाता दे दत्तवता ऐका एवढी विनंती केली माता असणारे नतमस्तक झाले बरोबर पुन्हा विनंती त्या ठिकाणी करू लागले श्रीराम दर्शनाची बौद्ध झाले उत्कंठित आज्ञास्तव आलो येत काही मत चाले ना अरे बाबा राम दर्शन मला झालं नाही 14 वर्षापासून त्या रामाच्या दर्शनासाठी मी या ठिकाणी उत्कृष्ट बाण तुझ्या सभे देईन त्यावरी करी आरोहण माझ्यावरचे लोटांगण श्रीराम पण करावे हनुमंत ऐक ना बाबा वेळ लागत आहे ना बाण सोबत देईल बाणावर ते विराजमान करून पाटील आणि माझं त्या ठिकाणी राम प्रभूला लोटांगण सांगावं तू केली कृत्य कृत्य झालो तुझे निसनात तू कर पाळू राम भग मनोगत रक्षावे एवढं हनुमंतराय तुम्ही सांगितलं ना खरंच आज या ठिकाणी माझं जीवन कृतांत झालेलं आहे तुमच्या मुखामधून त्या रामाचं वर्णन ऐकलं आणि तुमच्यासारख्या साधूची भेट झाली पूर्व पुण्य असता गाठी आणि तव होय साधू भेटी काहीतरी माझं पूर्वीचं पुण्य होतं म्हणून मला भेट झाली खरंच आज मी या ठिकाणी धन्य झालो आहे श्रीराम नाम स्मरता तुझं श्रम नाही जर बघादारुनी माझ्या मनोगता वचनार्था संपादी अरे बाबा ऐक ना हनुमंता तुला असणारा श्रम नाही रे रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण करतोस ना ऐक माझं वचन ऐकून व्रत वचन हनुमंत विस्मय पण कोण उल्लंघू तुझे वचन म्हणून चरण वंदिले पुन्हा हनुमंतराय म्हणले भरतजी अहो तुमचं वचन नाही उल्लंघू शकत जसा राम तसे आमच्यासाठी तुम्ही भरत आहात पुन्हा लोटांगण घालू लागले वाचेची पडले मामौन राहिला दोन्ही कर जोडून यरी सजोन या गुण क्षिती बाण लावी दोघांची असणारी वाचा त्या ठिकाणी सीन झाली माझी मदत झाली अनावर वाचा काय बोलावं कळत नव्हतं भरतानं बाण काढला बाण असणारा धनुष्याला लावल्याच्या नंतर भरत प्रेमात बुद्ध प्रेमे मांडीला गपिनाथ सर्वदा काही न चले मत बैसे पर्वता सहबानाग्री काय भरताचं प्रेम होत हो माझा हनुमंतराय आवडता येत नव्हता ना काय केलं हो अहम शब्दाचा मारा केला आत विठ्ठल कोंडीला एवढं भरताचं प्रेम त्या ठिकाणी हनुमंतरायला आवडलं गेलं बाण असणारा सोडला बाणावरती हनुमंतराय प्रत्यक्षानं मन घेतलं त्यांना मागून बाणे करी दारोवन येरे संतान येऊजील पुन्हा असणारं माझ्या हनुमंतरायला लोटांगण घातल्याच्या नंतर नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना पुन्हा प्रदक्षिणा घातली चरण तीर्थ मागून घेतल्याच्या नंतर होडी काढून या गाडीवरी बैसविला परवडी मुनी जोडोनी झडाडी बाण फ्रोडी सोडीला माझ्या हनुमंतरायनं चरण तीर्थ असणार काढून घेतलं मागून घेतलं जवळ घेतलं बाण भरतीनं सोडला वर हनुमंतराया विराजमान झाले करोन या रामस्मरण व्रते जोडीला निजबान कभी करोनी रामस्मरण गगनिसबान उसळला भगवंतरायाचं नामस्मरण केलं बाण असणारा भरतीनं सोडला हनुमंतराय काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता राजा रामचंद्र भगवान की जय असा असणारा आवाज केला बाणावरती विराजमान झाल्याच्या नंतर हनुमान जाता गगनात गगनाव घेची लकलकीत दिव्य तेज अति अद्भुत तेजे भास्वत आच्छादन असणारं त्या ठिकाणी भास्वत झालं दिव्य तेज असणारं माझ्या हनुमंतरायाचं त्याचबरोबर तेज असणाऱ्या औषधीचं लख 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 असणारं पर्वत असणारा आकाशामध्ये उसळला तेजोमय वातावरण झाल्याच्या नंतर दिवे दुदुंबी सुरवरी
स्वर्गींद्रा दिल्या बेरी पुष्पवरटी शिरी गेली शिरी कपीच्या आज सर्वस्व देवादिकांना गणांना राज्य असणारा आनंद झाला, प्रत्येकाला वाटू लागला आता आपला विजय होईल, पुष्पवृष्टी करू लागले. गंधर्वाचे गायन सिधाचे जय जयकारे गरजन देवांगनाचे नर्तन कपीचे गरजन निज गजरे निज गजर असणारा होऊ लागला. काय म्हणले ब्रह्ममुहूर्त झालेला आहे, उठा सर्वस्व असणारे म्हणू लागले. गंधर्वाचं गायन त्या ठिकाणी होऊ लागलं, पुष्पवृष्टी हनुमंतरायावरती होऊ लागले. राम नामाचा जय जयकार करीत हनुमंतराय चालू लागले. विजयी झाला कपिंद्र उठविन सौमित्र निवटोनी राक्षस भार दस शिर मारील. प्रत्येकाला वाटू लागलं काय झालं आहे, माझ्या हनुमंतरायाचा विजय झालेला आहे. लक्ष्मणाला उठवल्याशिवाय राहणार नाही आणि रावणाला मारल्याशिवाय राहणार नाही. तुटेल देवाची बांधवडी नरते गर्दी दादडी स्वर्ग उपवनी गुढी जय जयकारी गरजताती. प्रत्येकाला वाटू लागलं 33 कोटी देवाची बांधवडी सुटणार आहे, नवग्रहाची भेटी वाढणार आहे, रावण असणारा मरणार आहे. आनंद त्या ठिकाणी वाटू लागला. सूर्यगण वेगी जातसे वायुनंद नागास मार्गे शोभायमान अक्षरे गमा नदी गंधा असणारा आनंद वाटला. राम नामाचा जय जयकार करत माझ्या हनुमंतराय आकाश मार्गानं कशा प्रकारे चालू लागले. स्वर्गीयाची दसुर्गण वेगी जातसे वायुनंद नागास मार्गे शोभायमान शेने गमन दिगंता येरीकडे रघुनंदन झाला अत्यंत उदिग्न सावध पर्या सावध पण मार्ग निरक्षण मांडिले. इकडं माझ्या हनुमंतराय वेगानं लक्ष्मणजीला उठवण्यासाठी औषधी घेऊन निघालेले आहेत, पण इकडं असणारा माझा जगाचा मालक ब्रह्मांड नायक लक्ष्मणजीला जवळ घेऊन सावध सावध होऊन झालेला माझा राम चिंतेमध्ये पडल्याच्या कापान याची कपिनंदन गाला गले विलंबन न कळे काही झाले विघ्न राक्षसी चढून मारीला. राम चिंता करायले तर काय झालं असेल माझ्या हनुमंतरायाचं, का माझा हनुमंतराय आला नसेल, का राक्षसांनी त्यांच्यावर हल्ला केला असेल की काय. ही सगळा पर्वताची जुगला की पर्वतांतरी गेला की जाता मार्गाची फुल लावे डावला कपिंद्र. काय झालं असेल बाबा, जाता जाता पर्वत चुकला असेल काय, पर्वतावर गेला असेल नाही, मार्ग चुकला असेल का, झोपला असेल गेला का? पर्वत इटा गेला औषधी डोळ की वैला की डोळा लागाला पर्वती. थंडीची रात्र आहे म्हणजे रात्री गेला असेल, पर्वतावरती गेला असेल, औषध्या सापडल्या नसेल, झोपला तर नसेल ना, चिंता वाटू लागली. राक्षस कोणी मिनले देत ती माया गेली बौद्ध गोवनी पाडीला हनुमंत गपिनाथ विटंबीला. काय केलं असेल बाबा, अनेक प्रकारचे राक्षस माया केली असेल, गोवला असेल काय, माझ्या हनुमंतरायावर काही केलं नसेल ना, चिंता वाटू लागली. राक्षसाची नाकडे सर्व मायाची जिंतोनी माया राक्षसी निज कार्यास तिला धेल. काय माझा हनुमंतराय एवढं कार्य करणार आहे, कुठल्याही मायेला तो बंद पडणार नाही, मग काय झालं असेल चिंता. औषधी दे राखत गंधर्वास देत दे गेला कपिनाथ औषधी घेत पर्वती ती गळी मांडली देत घेऊन दे औषधी ते बळे मिसलो निवदाते ती कपी ते गोविले हे न घडे कपी शिक्षणे मारिला गंधर्वासी जगती तळी हनुमंतासी रणी उदासी न बिडवे 14 सत्र वर्ण करांशी शस्त्र किंकर मारेला गया गोमरा दटवीर हनुमंत. वीट माझा हनुमंत आहे बाबा, पर्वतावरती गेला असेल, गंधर्वाचं रक्षण होतं, औषधी घेऊ देतल्या नसतील ना, काय झालं असेल हो, भांडणं लागले असतील म्हणजे याला नाद आहे भांडायचा, काय झालं असेल म्हणून राक्षसाच्या भक्तिक्षणे मारील मारुती ते गंधर्व बापुडे किती शने कपिपती निवटी. जगाच्या मालकाला आपल्या भक्तावरती विश्वास असावा. माझा ब्रह्मांडाचा नायक रामप्रभू म्हणतोय अनेक राक्षसांच्या पंक्ती एका क्षणामध्ये माझ्या हनुमंतरायानं मारल्यात, आणि ते गंधर्व अरे ते बापुडे एका बाणामध्ये या ठिकाणी एका धावामध्ये एका वारामध्ये माझा हनुमंतराय मारील. मग का उशीर लागला असेल, चिंता वाटू लागली. नकळे काय पडली गुंती लोटोनी गेली मध्ये रात्री हनुमान नये शीघ्र गती रघुपती चिंता. प्रत्येक वेळेस माझा भगवंत म्हणू लागला नेमकं काय झालं असेल,
का माझ्या हनुमंतावरती संकट आला असेल काय? एवढा माझा बलवान असणारा आदट दाटोगा वीर असणारा हनुमंत मध्यरात्री उठून गेलेली आहे. तिसरा प्रहर या ठिकाणी चौथा प्रहर लागलेला आहे. का माझा हनुमंतराय येत नसल? चिंता वाटू लागली. प्राण वेचलिया लक्ष्मण औषधीचे काय कारण अश्रू पूर्ण झाले नयन केवी लक्ष्मण वाचल. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. रामप्रभू म्हणतात बाबा माझ्या लक्ष्मणाचा प्राण जर सकाळी गेला हनुमंतराय औषधी घेऊन येईल. काय करावं त्या औषधीचं? हनुमंतराय जर नाही आला माझा लक्ष्मण नाही वाचणार. चिंता वाटू लागली. आहा लक्ष्मणा काय गेले अरणी उदासे जांडीले शक्ती भेदे शयन केले मज मोकलिले संग्रामा. अरे लक्ष्मणा काय केलंस? लक्ष्मणा सदैव असणारा माझा पाठीराखा लक्ष्मणा रणभूमीच्या ठिकाणी शक्तीला आपल्या हृदयामध्ये जागा दिलीस. लक्ष्मणा का मला सोडून गेलास? भगवंत त्या ठिकाणी बोलू लागले. करोनी अद्भुत पुरुषार्थ वाजविला शरणांगत शक्ती गेली प्रति हात तुझे तेत काय जाणे. काय लक्ष्मणा काय काय पुरुषार्थ केलास रे लक्ष्मणा? शक्ती असणारी हातोत त्या ठिकाणी केलीस. शरणांगताचं रक्षण करून स्वतःचा पुरुषार्थ दाखवलास. काय लक्ष्मणा असं केलं? भगवंत बोलू लागले. शरणांगता शरणेसाचा एक लक्ष्मण बिरदा विलेसाचा करून शक्ती झेलून निजर निज हृदयामध्ये शक्तीला जागा दिलीस रे बाबा. बोलला तसा चाललास रे लक्ष्मणा. विभीषणा गाजला पाठीची शक्ती धरिली बोटेशी सौमित्रे ख्याती केली आईशी शरणांगताशी शरण्य यर यराच्या गाता वहिली यर यरा परवरत यर यराच्या भय भ्याली दोन्ही आली तुझ शरण. अरे लक्ष्मणा काहीच नव्हतं रे बाबा तुझं. शरणांगत आलेल्या विभीषणावरती लक्ष्मणानं त्या ठिकाणी रावणानं बाण सोडलेला होता. शक्ती विभीषणाला लागणार होते. यर यराला असणारी भीती वाटली. दोघही लक्ष्मणा तुला शरण आले. दोघालाही जागा दिली. दिल्याच्या नंतर विभीषण पहिला शरणार्थी पाठीशी घातला निची ती आसवेची शरण आली शक्ती ती ठेविली तवरी तर दयेशी. काय लक्ष्मणा काय ख्याती केलीस लक्ष्मणा? सर्वात अगोदर विभीषण तुला शरण आला. शरणांगताला पाठीशी घातलंच. दुमार शक्ती असणारी शरणांगत आली. हृदयामध्ये जागा दिलीस लक्ष्मणा. भगवंत बोलू लागले. प्राण जाईल सर्वदा परी उपयोग जावे शरणांगता सौमित्रे साच केले आता प्राणांत व्यथा साहोनी. प्राण गेला तरी हरकत नाही लक्ष्मणा. सौनी लक्ष्मणा जवळी आता पिटी दवक तडी सौमित्रे मांडली रांडोळी मजका बोली बोले ना. या ठिकाणी माझा जगाचा मालक भगवंत म्हणू लागला. हृदयावरती हात भेटू लागला लक्ष्मणा. अरे लक्ष्मणा ये रे बाबा लक्ष्मणा. ये रे लक्ष्मणा साध दे गा बंधू रत्ना मज सांडिले माझी रणा निष्ठुर मना करोनी. ये रे बाबा लक्ष्मणा ये रे बाबा. का लक्ष्मणा बोलत नाहीस? एकदा माझ्या शब्दाला उत्तर दे रे बाबा. का माझ्या तू असणारा सोडून गेलास? विनंती करू लागले. मज सांडून या दुखी धरणी निघाला दौरी माझ्या अपराध बौद्ध दुवा समजत साहिले. काय काय लक्ष्मणा काय नाही केलंस रे बाबा माझ्यासाठी? कित्येक अपराध असणारे पोटामध्ये घेतलेस. मला सोडून या ठिकाणी गेलास लक्ष्मणा. ये रे बाबा. साल कटला शिवनी गट करीता अनुदिनी बोटा फुले बांधोनी फळे आणोनी मज देशी. काय लक्ष्मणा कार्य केलं माझ्यासाठी? वनवासाच्या ठिकाणी आला 14 वर्ष राहिलास. फळ मूळ लक्ष्मणा मला आणून दिलंस. 14 वर्ष उपवासी राहिलास लक्ष्मणा. का मला या ठिकाणी सोडून जातो? चरण शालन करीशी नित्य चरण दुरीशी अवरात्र निद्रा न लागे अनुमात्र सावचित राम भज. राम भजनी मध्ये सावचित्त राहिलास रे लक्ष्मणा. 14 वर्ष असणार मी झोप घेतली. माझ्या शेजेच्या ठिकाणी राहिला. माझं चरण साळण केलं. पाय चुरत होता. 14 वर्ष माझी सेवा केली लक्ष्मणा. ये रे बाबा लक्ष्मणा. विनंती करू लागले. तुझे एक टाट विधा मज होत प्राण दुखावता हृदय स्फोट वैराता न देखता सो
सोमित्र म्हणून निघाली लोटांगणी सवेची सावध झाला मनी मी भ्रांत काय मनोनी कंदनाला गोनी उठीला लक्ष्मणा, अरे लक्ष्मणा तू जर या ठिकाणी नाही आला, अरे मी वाचणार नाही रे लक्ष्मणा. आताच्या आता माझा प्राण त्याग होईल एवढं माझा भगवंत बोलले. बोलल्याच्या नंतर म्हणले मला झालंय काय नेमकं, काय झालंय म्हणले, मला चिंता करण्याची गरज काय. काय झाले येते कोण नेईल सोमित्रा ते दमवोनी सकळ भूते लोक बाळा ते दमीन. मग भगवंत म्हणू लागले बाबा काय झालं असल, या माझ्या लक्ष्मणाला काय झालं असल, सकळ भूतांना त्या ठिकाणी दमवून माझ्या लक्ष्मणाला सावध करील. भगवंत बोलू लागले प्रथमीने दमिले दरिद्री दुयेल औषधी सामग्री मी त्याहून दमीन बानागरी सुमित्र शरीरी उठी जब. आणि मग म्हणले आता ज्याने ज्याने माझ्या लक्ष्मणावरती घात केलेला आहे त्या ठिकाणी त्याला दंड करून माझा लक्ष्मण अगं ऋषीने निजी सोशियला पपती मी द्याऊ नगरी न घ्या ती त्रिजगती कोरडी. त्रिजगती असणारी मी त्या ठिकाणी कोरडी करील का, यानं माझ्या लक्ष्मणाचा छळन केलेला आहे. मित्राची जीवन रे आणून देईल जड करीत वगरी न बोरी बाण धारी आपाची तेजे तेजाची सोशी न सव तेज होय लक्ष्मणा नेता मावाद प्रेरी निशेष सोशी न तेजाशी भाने आमाजूने प्रडीन प्राचीन सगळ प्रपंचन जव लक्ष्मणाचा निज प्राण सोय आपण आणून देऊ सोबून याची दाकास गोटीने सगळेचे आकाश सुमित्राचे हृदय आकाश जाबकास जवळ दमुनी दिशा दमवोनिया सकळ देव उडविन त्याचे माव. दमवोनिया सकळ देव उडविन त्याची माव करीती सुमित्राची सावयवती लागव करीन दमुनी दिशाची बोकडी भरीनाची दानंद कलोडी जव सुमित्राचे कर्ण बिडियाळ बाळी निघे शब्द बाणे बाळोनी सूर्याची खंडोनी उदयास्ताची खेनी रोणी तेजाशी नेत्री लक्ष्मणाची बरीन अश्विनी देव दोन्ही निरोध केला एक राणी त्याचा कंदाची करोनी सुमित्र ग्रानी ओपीन वृणाते गाळोनी गानाचे निरस केली रसना गोडी हिरोनी आणि न जानाचे तविन सुमित्रा वायूनी मांडली गजगज सोमित्र केला सोमित्र मंद प्रश त्याचा पिळोनी प्राणांश करेन सुप्रश सोमित्र. माझ्या सुमित्राला सावध ज्याने केलेला आहे आप तेज वायू तेज आकाश गगन धरती पाणी आणि असणार तेज चंद्र सूर्य प्रत्येक देवाने असणारे या ठिकाणी माझ्या सुमित्राचं तेज घेऊन गेलेलं आहे ना. सर्वपूर्ण असणार कर्म इंद्रिय ज्ञानेंद्रिय सावध करील त्यांना दंड करील. भगवंत बोलू लागले इंद्रिय मांडिली आपण निर्वय केले बाहुदंड ठेचून त्याचे तोंड सबळ भुज दंड करीन. त्या इंद्राला असणार चंड या ठिकाणी केलेला आहे. बाहुदंड माझ्या लक्ष्मणाचे सावध केलेले आहेत ना, त्याचं तोंड असणार मी त्या ठिकाणी छेदील. भगवंत बोलू लागले यम संचरे अधोगतीशीन केली शरीर शक्ती त्याशी लावोनी ख्याती अक्षयनीची ती सोमित्र करी. यमाने माझ्या सुमित्रावर सावध केलेला आहे ना, त्याच्या शरीराची शक्ती शीने केलेली आहे ना, त्यालाही दंड करील. भगवंत बोलू लागले ब्रह्मयाने केला निरोध गुंडला रती स्वानंद त्याचा छेदोनी आबाद अखंड आनंद भरीन. त्या ब्रह्मयाने सुद्धा माझ्या लक्ष्मणासोबत या ठिकाणी कपट केलेला आहे, त्यालाही मी त्या ठिकाणी दंड करील. भगवंत बोलू लागले गेले उपेंद्र चळन युक्ती गुंडली गमना गमन शक्ती त्याशी लावून या घ्याती उर्मिला पती उठवीन बळीने द्वार पळ केला वामन त्रिविक्रम बला खिळवली सोमित्राचा पाऊला मग चालविन सुखे नभे मांडिल्या द्वंद्व निशेष गुंडला शब्द उडविन त्याचा सुदेवाज अनाथ शब्द काढीन चंद्रपिढीला क्षय रोगे तरी निचळन राये वेगे सुमित्राचे म्हणले वेगे मूर्छित करून राहिला ऐशे दंडी नमी त्याशी सोय विसरोनी निज धर्माशी थांडोनी संकल्प युकल्पाशी उठविन सुमित्राशी निर्विकल्प ब्रह्मयाने बुद्धी केली मंद उडविन त्याचे ब्रह्मपद सुमित्राशी निर्विकल्प सुध स्वरूपाव बोध जब करी रुद्रांकार क्षीण त्याशी सोमार करीन सर्वंतक सवारून धरी स्वरूपाभिमान जव सुमित्र विष्णू येवोनी आतवरीत न करी सुमित्रा सावतीत
तरी तो करीना पद्धतच्युत सर्वगत देशोधडी सर्व गत देशोधडी त्या ठिकाणी करील बाबा. त्या विष्णूनं असणारा माझ्या लक्ष्मणाला सावध केलेला आहे. स्वतः येऊन माझ्या लक्ष्मणाला जोपर्यंत त्या ठिकाणी उठवत नाही ना तोपर्यंत त्याला मी दंड करील. भगवंत बोलू लागले, लक्ष्मणाचे वीरय जाना पूर्ण क्षोभला रघुनंदन अंतकांतक होऊन धनुष्यबाण सजिला. माझा लक्ष्मण जोपर्यंत सावध होत नाही राग माझ्या भगवंताला आलेला आहे आणि रागाच्या नंतर धनुष्य बाण माझ्या भगवंताने सज्ज केल्याच्या नंतर मारीना सकळ मारीन राक्षस सकळ जाळी नये जगती तळ झाला क्रोधाग्नी कलोळ काळा काळ रघुवी. काळाचाही काळ असणारे माझे भगवंत झाले. काय करील म्हणले, आताच्या आता बाण लावून संपूर्ण राक्षस गण असणार मारील. संपूर्ण असणारा प्रलय त्या ठिकाणी होऊ लागला. काळी मंडला युगांत लोक बळाड बळीद राम होता क्रोधानी डोळे झाकीत प्रलय रुद्र. अकाळ असणारा मांडला गेला. युगांत असणारे झाले लोकपाळ भयभीत झाले. क्रोधाग्नी त्या ठिकाणी संपूर्ण झाला. प्रत्येकाचे डोळे झाकल्या गेल्याच्या नंतर ब्रह्मा म्हणे काय झाले काळे विन प्रयांत मानिले दुने गट मज ओढवले पुन्हा कायचे सकळ ब्रह्मांड ब्रह्मदेवाला चिंता लागली. ब्रह्मदेव म्हणले आगणित असणार काय घडलं. आकांत या ठिकाणी आलाय, पावसाळा नाही, भर उन्हाळ्यात पाऊस काय आलाय, पुन्हा सृष्टी निर्माण करणं शक्य नाही. चिंता वाटू लागली. होता सकळ आडद रामरकट पळती सैरा ते देखो थोर थोर वानर वीर पुढे माझ्या भगवंतापाशी बसणारे 18 पद्म वानर राम प्रभू रागात आलेले बघितल्याच्या नंतर जिकडं जागा देईल तिकडं पळू लागले. पण काही होर थोर हुशार असणारे समोर आल्याच्या नंतर निळादी जांबुवंत अंगदा सुग्रीव कपिनाथ बिभीषण शरणांग श्री रघुनाथा प्रार्थिती. नळ नीळ जांबुवंत सुग्रीवजी अंगद त्या ठिकाणी समोर आले आणि माझ्या जगाच्या मालकाला विनंती करू लागले. पूर्णावतार राम राव आकळी करू नये प्रळय आगापदशे ब्रह्म देऊन विसृष्टी पाहो करवेना. प्रत्येक जण म्हणू लागलं रामा पूर्ण अवतार असणारा राम रूप आहे, अकाळी असणारा असं या ठिकाणी आपण क्रोध करू नका. पहा रामा ब्रह्मदेवाला चिंता लागली, संपूर्ण भयभीत झालेले आहेत. रामा शांत व्हावं विनंती करू लागले. अकाळी प्रळय करिता बोलला गेली निज व्रता तू सगळा ते पाळीता निरापराधे घाता नये करू. अरे बाबा अपराध करू नका देवा. अकाळ असणारा तुम्ही या ठिकाणी जर केला घात होईल. रामा प्रत्येकाचं पालन करणारे तुम्ही आहात. तुम्हीच जर मारणारे झाले कोण या पृथ्वीवरती तारण होईल. रामा द्वेष लागल, सूर्यवंशाला डाग लागल, सावध व्हा विनंती करू लागले. एकाच्या अपराधासाठी संवारणे सकळ सृष्टी ते प्रतिपालनाची गोष्टी केवी जगजेटी बोलावी. काय रामा एकाच्या अपराधासाठी असणार संपूर्ण सृष्टीचा असणारा नाश करणं काय रामा हे सोबत नाही. तुम्हाला प्रतिपालन करणारे तुम्ही आणि मग तुम्हीच जर नाश केला रामा हे शक्य नाही. तुम्ही या ठिकाणी राग शांत करावा विनंती करू लागले. तो जनक सकळाचा पिता पिता महाचा निरापराध निज बाळाचा संवार कैसा करीतो. कसा संहार करता रामा तुम्ही. अहो तुम्ही पितामाचे पिता आहात, ब्रह्मांडाचे नायक आहात, जगाचा मालक भगवंत तुम्ही आहात, करता करविता तुम्ही आहात. देवा सर्वस्व जर तुम्ही आहात तर मग असा प्रलय का करत आहात विनंती करू लागले. मनोनी धरिले दोन्ही चरण नको प्रयोजगुनी बाण तू कर पाळू रघुनंदन क्रोध उपशमन करी रामा. प्रत्येकाने
ठिकाणी असणारे माझ्या भगवंतरायाचे चरण धरले रामा. नको रे बाबा ते बाण असणारा गुणी बाण सजू नको रामा. एकदा असणार पालन कर, सगळ्यांचं रक्षण कर, विनंती त्या ठिकाणी भगवंताला करू लागले. भक्त जनाचा कृपाळ श्रीराम दीन दयाळ ओळला कृपा कलोळ प्रणत पाळ श्रीराम. भक्तजनाचा कनवाळू कृपाळू असणारा माझा भगवंत, भक्ताने असणारी विनवणी केली. माझा देव भक्तासाठी असणारा राखण करणारा, भक्तासाठी असणारा दयाळू माझ्या भगवंतरायानं त्या ठिकाणी राग शांत करू लागले. दर्शात दिन जातक देखताची एकाएक वर्षोनी कृपा पिऊक निवविले देख दयाळू द्वे. काय दयाळत्व दाखवावं गावगार आहे त्या ठिकाणी सुंदर व्रतांत सांगतात बाबा. भक्तानी देवामधलं अंतकरण सांगतात बाबा. चातक नावाचा पक्षी तहान लागल्याच्या नंतर आकाश असणार त्याची चिंता करतो, त्याच्या असणारा हाकेला आवाज देऊन त्याची तहान भागवतो. तसं भक्ताची असणारी हाक माझ्या भगवंतानं ऐकली. ऐकल्याच्या नंतर निज भक्ताचे वचन अनुलंघित रघुनंदन केले क्रोधाचे उपशमन निज जन कृपाळू. निज जन कृपाळू असणारा माझा भगवंत कोणाचा ऐकते हो? निज भक्ताचं असणारं बोलणं माझ्या जगाच्या मालकानं ऐकलं. भक्ताचं असणारं कनवाळू पण ऐकलं. भक्ताची दया आली, आपला राग त्या ठिकाणी शांत केला. केल्याच्या नंतर एकाएक पदाची दीती एका जनार्दनी नातीली गोष्टी घाले दासी रामे मीठी ब्रह्मत्वे सृष्टी हे लावे. परमत्व असणार सृष्टी त्या ठिकाणी हेलावू लागले. संपूर्ण एकत्व पण माझ्या भगवंतानं दाखवलं. दाखवल्यानंतर एका जनार्दना शरण प्रार्थोनिया रघुनंदन केले क्रोधाचे उपशमन निज जन कृपाळू. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन गौगाराय सांगतात बाबा माझ्या भगवंतानं असणार राग आलेला त्या ठिकाणी शांत केलेला आहे. उपशमन असणार रागाचं झालेलं आहे. आणि आता असणार पुढच्या अध्यायामध्ये माझ्या हनुमंतराय त्या ठिकाणी औषधी घेऊन येणार आहेत. लक्ष्मणजी उठणार आहेत. असं असणार गोड निरूपण आपल्याला ऐकायचं आहे. झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावरती, मारुतीरायांच्या चरणावरती, त्या ठिकाणी मारुती महाराज यांच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. सोष्टी श्री भावार्थ रामायणे उदकांडे एकाकारटी गाया रघुनाथ क्रोधोपशम नाम अष्टचित्तुषोत्तमाध्याय पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. राजा रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. सद्गुरु मोतीराम महाराज की जय.